6 तब जो आपण पाहिला आतापर्यंत 50 लेग कटर स्वरूपाचा चेंडू त्याच्यावरती पुल पॉवरफुल सक्सेसफुल झालाय। आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाची छाप सोडत असताना इरादे स्पष्ट केलेत। निकेत पष्टेच्या बॅटमधनं ठोकलाय षटकार 6। या वेळेला सेन्सिबल क्रिकेट क्लासिकल फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय। बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार। निकेत चांगली बॅटिंग। यावेळेस मात्र निकेत पष्टेनं पूल केलाय आणि तो सक्सेसफुल झाला। क्षेत्ररक्षक होता बनून राहील प्रेक्षक। मस्तकावर दस्तक देऊन बॉल सरळ सीमा पार फेकून दिला। एक विकेट गेली आहे। 42 ही धावसंख्या धावफलकावरती। या वेळेला फुलटॉस बॉल आणि त्याही बॉलवरती क्षेत्ररक्षणामध्ये झालेली खराबी। बॉल झाला। विनायक पवार पहिला बॉल घेऊन सज्ज निकेत पष्टेच्या विपक्षात। त्याच्यावरती या वेळेला मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब बॉलला फेकून पुढील बॉल। याही बॉलवरती पुन्हा एकदा फटका मोठा खेळायचा होता। एक सिंगल कंप्लीट क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचं परिवर्तन होते लगेचच दुसऱ्या धावेमध्ये। याही बॉलवरती केला आक्रमण आणि मग त्यानंतर नो लुक फटका। कारण त्याला माहिती होतं माझ्या फटक्यामध्ये एवढी ताकद आहे। एकदा का बॉलवर बॅटवरती बॉल आला ना मग त्यानंतर बॉल जर पाहिलं तर ठोकलाय षटकार निकेत पष्टेचा। योगेशजी शिळके मी आपणास विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। निकेत पष्टे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये। याही वेळेला फुल पॉवरफुल सक्सेसफुल ठोकलाय। अजून एक उत्तुंग भरारी घेणारा हा स्ट्रोक निकेत पष्टेच्या बॅटमधनं। विनायक पवारच्या विपक्षामध्ये आलेला हा तिसरा षटकार आहे। 6 या वेळेला फटका फसलाय। बॉल हवेत। एक धाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा नो डाऊट अगदी सहज जीत न धाव संख्या धावफलकावरती आहे। शेवटचा आणि अंतिम बॉल। त्याही बॉलवरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो बॉल लँड होईल सरळ फेकून दिला। इट्स आउट ऑफ द पार्क। निकेत पष्टे अप्रतिम बॅटिंग करत असताना षटकारानं पोहोचला गेला। एका धावेनं अर्धशतक हुकलंय। 13 चेंडू 49 धावांची नाबाद खेळी करून